असदुद्दीन ओवैसी यांनी संसदेतील सभागृहामध्ये खासदारकीची शपथ घेतली। यावेळी शपथ घेतल्यावर ओवैसींनी जय फिलिस्तीन असा नारा दिला। या नाऱ्यानंतर भाजपच्या खासदारांनी त्यावर आक्षेप घेतला आणि त्याला विरोध केला। भाजप खासदारांच्या विरोधानंतर प्रोटेम स्पीकर यांनी संसदेच्या कामकाजातून ते हटवण्यात येणार असल्याचं जाहीर केलं। असदुद्दीन ओवैसींनी पुन्हा वाद निर्माण केलाय। खासदारकीची शपथ घेतल्यावर त्यांनी जय पॅलेस्टाईन अशी घोषणाबाजी केली। त्यांच्या या घोषणेवर भाजपने आक्षेप घेतला। खासदारकीची शपथ घेताना जय पॅलेस्टाईनचा नारा लावून ओवैसींना काय दाखवायचंय, काय सिद्ध करायचंय असा सवाल विचारला जातोय। मैं असदुद्दीन ओवैसी, जिसे लोकसभा का रुकन मुंतखब किया गया है, अल्लाह के नाम से हल्फ उठाता हूं कि मैं भारत की आइन पर जो क़ानून के मुजब तय पाया है एतक़ाद रखूँगा, उसका वफ़ादार रहूँगा। मैं भारत के इक़्तिदार आला और सालिमियत को बरकरार रखूँगा और जिस ओहदे को मैं संभालने वाला हूँ इसके फ़राइज़ और वफ़ादारी से अंजाम दूँगा। जय भीम, जय मीम, जय तेलंगाना, जय फ़लस्तीन, तकबीर, अल्लाहु अकबर। नहीं कहा तो सब आपके सामने है, सब बोल रहे हैं, क्या क्या नहीं बोल रहे हैं। हम क्या बोले? हम जय भीम, जय मीम, जय तेलंगाना, जय फ़लस्तीन। तो उन्होंने फ़लस्तीन पे ऑब्जेक्शन उठाया है, बीजेपी ने। कैसा खिलाफ है? कैसा खिलाफ है? कैसा खिलाफ है बताइए, बताओ कौन सा संविधान का प्रोविजन है? अच्छा, तो आप कह रहे हैं आपने अरे सबने क्या क्या कहा वो तो सुन लीजिए ना। किशन रेड्डी ने विरोध किया, वो करते हैं, उनको कानून का रिकॉर्ड से हटाना चाहिए, इसको रिकॉर्ड से हटाना। छोड़िए ना, बोलने का बोल दिया, अब क्या है। आपने जो शब्द कहे थे उसको लेकर के वो लोग आपत्ति जब्त करा रहे हैं कि जय। अब हम अब उनकी खुश करने के लिए क्यों बोलेंगे? आपने सुना नहीं अभी क्या क्या। लेकिन आपका ये बोलने के पीछे का उद्देश्य क्या था? उद्देश्य क्या है? मजलूम अवाम है। महात्मा गांधी ने फ़लस्तीन के बारे में क्या कहा था वो पढ़ लीजिए। सर, आप एक जो शपथ लेते हैं समय जो बोले थे, एक बार उसको रिपीट कर दीजिए। वो रिपीट आपको मिल जाएगा यूट्यूब पे, संसद यूट्यूब चैनल जाइए, मिल जाएगा आपको। सगळ्या नव्या खासदारांनी आज खासदारकीची शपथ घेतली आणि ती घेत असताना असदुद्दीन ओवैसी यांनी खासदारकीची शपथ घेऊन झाल्यानंतर जय पॅलेस्टाईन असं म्हटलं। त्यावरून वाद निर्माण झाला। भाजपच्या खासदारांनी या नाऱ्यानंतर सभागृहात हंगामा केला, त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं, आक्षेप घेतला। त्याबरोबर उपस्थित असलेल्या मान्यवरांनी शपथेनंतरचं जे त्यांचं विधान आहे ते रेकॉर्डवरून हटवलं जाईल असं म्हटलेलं आहे। सभागृहाच्या बाहेर आल्यानंतर प्रसारमाध्यमांनी त्यांना विचारलं की तुम्ही अशा प्रकारचं उच्चारण का केलं, तर इतर अनेकांनी खासदारांनी वेगवेगळ्या प्रकारचं उच्चारण केलं म्हणून मी पण ते उच्चारण केलं, आता बोललो ते बोललो असं त्यांनी म्हणून टाकलेलं आहे। नेमकं ते काय म्हणाले बघूया परत एकदा। मैं असदुद्दीन ओवैसी, जिसे लोकसभा का रुकन मुंतखब किया गया है, अल्लाह के नाम से हल्फ उठाता हूं कि मैं भारत की आइन पर जो क़ानून के मुजब तय पाया है एतक़ाद रखूँगा, उसका वफ़ादार रहूँगा। मैं भारत के इक़्तिदार आला और सालिमियत को बरकरार रखूँगा और जिस ओहदे को मैं संभालने वाला हूँ इसके फ़राइज़ और वफ़ादारी से अंजाम दूँगा। जय भीम, जय मीम, जय तेलंगाना, जय फ़लस्तीन, तकबीर, अल्लाहु अकबर। भाजपचे नेते प्रवक्ते अतुल भातखळकर आपल्या सोबत आहेत। अतुल जी, आपण बघितलं खरं तर रेकॉर्डवरनं हे जरी काढलं जाणार असलं तरी सुद्धा भाजप खासदारांनी यावर आक्षेप घेतला। नेमकं काय असदुद्दीन ओवैसींना दाखवायचंय? असदुद्दीन ओवैसींना आपल्या भारत बाह्य निष्ठा दाखवायची आहे। त्यांना जय भारत म्हणायला त्यांची जीभ कुठे अडखळली होती का? जय पॅलेस्टाईन म्हणतायत ते, मग जय इस्रायल का नाही म्हटलं? जो इस्रायल कारगिलच्या वॉर मध्ये भारताच्या बरोबर उभा राहिला आणि त्यामुळे ओवैसी सारखे हे जे भारतद्रोही नेते आहेत यांच्या भारत बाह्य निष्ठा आहेत, हाच त्यांच्या आजच्या या सगळ्या वाक्यांचा अर्थ आहे। आणि त्याच्यामुळे पॅलेस्टाईनच्या प्रश्नावर भारत सरकारची जी अधिकृत भूमिका आहे तीच भूमिका या देशातल्या जनतेची आहे।
टू नेशन थेरीवर त्या ठिकाणी, टू स्टेट थेरीवर त्या ठिकाणी सगळ्यांची भूमिका मान्य आहे. पण जाणीवपूर्वक पॅलेस्टाईनचा जय जयकार करायचा आणि ज्या इस्रायलच्या लोकांना त्यांनी किडनॅप केलं, हायजॅक केलं, आजही त्यांना किडनॅप करून ठेवलेलं आहे, त्यांच्याविषयी एक उद्गार काढायचा नाही. जे इस्रायल कारगिलच्या युद्धामध्ये आपल्या बरोबर उभं राहिलं आणि त्यांच्या लेझर टेक्नॉलॉजीमुळे त्या ठिकाणी आपण काश्मीर, त्या ठिकाणच्या खोऱ्यातली शिखरं आपण ही पाकिस्तानकडनं घेऊ शकलो, त्या इस्रायलचा द्वेष करायचा. यातून भारताच्या प्रती यांच्या मनात किती राग आहे हे स्पष्ट होत आहे. माझी मागणी आहे, ओवैसीची खासदारकी रद्द केली पाहिजे, अशा प्रकारची मागणी मी करतोय. नक्की. अतुलजी, आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. जेव्हा सभागृहातून बाहेर आले आणि त्यांना याविषयी विचारलं त्यावेळेला सुद्धा त्यांनी म्हणजे त्यांची कुठली चूक झाली असेल असं कुठलंही विधान त्यांच्या तोंडून आलं नाही. मी जे बोललो ते बोललो असं त्यांनी स्पष्ट केलंय.